हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत दाल मखनी। त्यासाठी मी इथे रात्रभर भिजत घातलेले आहेत हे काळे उडीद आहेत। हे अख्खे उडीद आहेत काळे, 1 वाटी आहेत हे। आणि त्याच्या 1 वाटी उडदासाठी मी हे घेतलेला आहे घेवडा। ह्याला फरशी घेवडा म्हणतो आम्ही, किंवा मग ह्याला हिंदीमध्ये चित्रा राजमा पण म्हणतात। तर हा सुद्धा मी ह्याच्यासोबत टाकून भिजत घातलेला आहे। पूर्ण रात्रभर आपल्याला भिजत घालायचा आहे आणि स्वच्छ धुवून मग घ्यायचा आहे। आता आपण कुकरला ह्याचे 4-5 शिट्ट्या करणार आहे। तर एका वाटीसाठी फक्त 1 मुठ्ठी भरून घेवडा टाकायचा आहे आपल्याला। 1 वाटी उडदासाठी 1 मूठ भरून घेवडा। आता आपण ह्याच्यात पाणी टाकून ह्याला कुकरला 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे। हे पहा, तर कुकरला लावलेले आपले उडीद आणि हा घेवडा छानपैकी शिजलेला आहे। मी तुम्हाला दाखवते, हे पहा किती छान शिजलेला आहे। हे पहा, आता आपल्याला दाल मखनीला फोडणी द्यायची आहे। तर चला तर मग स्टार्ट करूया रेसिपीला। हे पहा, आता मी इथे गॅसमध्ये पातेलं ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर मी इथे 100 ग्रॅम बटर घेतलेलं आहे। हे पूर्ण बटर आपल्याला लागणार आहे, तर आपण अर्ध बटर आता टाकू। हे पहा, बटरमध्ये मी 100 ग्राम मधलं अर्ध बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे 2 चमचे। हे पहा, 2 चमचे टाकलेले आहे मी। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आपल्याला बटरला ब्राऊन कलर नाही येऊ द्यायचा। त्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहे 1 चिमूटभर हळद आणि मिरची पावडर। तुम्ही जितकं तिखट खाता त्याच्यानुसार मिरची पावडर घ्यायची आहे आणि मिरची पावडर छान अशी आलं लसणासोबत परतून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे मिक्सरला वाटलेला आहे 4 टोमॅटो, त्यांची प्युरी आहे ही। ताजे टमाटर आहेत 4, ते मी वाटून घेतलेले आहे। आता ते पण, हे पहा, आता टोमॅटो आणि मिरची पावडर, आलं लसूण हे आपण छानपैकी शिजवून घेणार आहे। जोपर्यंत ह्याच्यावरती तेल किंवा बटर सुटू नाही लागत तोपर्यंत कंटिन्युअस हे हलवा। आणि तेल सुटूपर्यंत हे शिजवून घेऊया। हे पहा, आपण 4 ते 5 मिनिटं प्युरी परतलेली आहे, हे तुम्ही बघू शकता। आता ह्याच्यावरती तेल सुटू लागलंय छानपैकी। सतत मिक्स करायचं आहे आपल्याला, अजिबात खाली ही पेस्ट लागून द्यायची नाही टोमॅटोची। आता आपण ह्याच्यामध्ये जे पण शिजवलेलं होतं कुकरमध्ये, उडीद आणि डाळ, घेवड्याची, अख्खे घेवडे आणि उडीद जे आहे अख्खे शिजवलेले ते आपण टाकून घ्यायचे आहे। आणि आता हे हाय फ्लेमवरती आपण हे छानपैकी शिजून घेणार आहे। थोडंसं घट्टपणा आणणार आहे आणि हे आपण असे मॅशही करत राहायचे शिजताना। आता आपण याच्यात स्वादानुसार मीठ टाकूया। मीठ थोडं कमीच ठेवायचं आहे, कारण मी जे बटर वापरलं आहे ते सॉल्टी बटर आहे, त्यामुळे कमी मीठ टाकते। हे पाहायला आपल्याला छान असं एकदम जशी दाल मखनी एकदम मॅश असते ना, तसं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला बारीक गॅसवरती 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि एक साईडला आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे ह्याच्यात टाकण्यासाठी। पहिले आपण हे थोडंसं मॅश करून घेऊया आणि थोडंसं घट्ट करून घेऊया, मग आपण ह्याच्यात पाणी टाकणार आहे। हे पहा कसं घट्टपणा आलेला आहे या रश्श्याला। तर आपली डाळ पण घोटली गेलेली आहे छानपैकी। तर आता आपण ह्याच्यात पाणी टाकणार आहे।
आता ही डाळ आपल्याला, हे मी गरम पाणी टाकलेलं आहे 1 तांब्या. आता आपण ही डाळ आहे ही उकळून घेणार आहे. जोपर्यंत ही एकदम अशी मॅश होऊन जात नाही, एकदम गळून जात नाही, सॉफ्ट होत नाही, घट्टपणा येत नाही हिला, तोपर्यंत दाल मखनीचं जे टेक्स्चर असतं तेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या रेसिपीसाठी. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ही शिजवणार आहे. त्याआधी आपण ह्याला लसणाची फोडणी देणार आहे. एक साईडला उकळू देत, आपण दुसरीकडे ह्याला लसणाची फोडणी देणार आहे. हे पहा आपली डाळ उकडतीये, तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला एका कडल्यामध्ये फोडणी करूया लसणाची. त्यासाठी मी इथे 1 चम्मच तेल घेतलीये आणि तेलामध्ये आपण बारीक ठेचलेला लसूण घ्यायचा आहे. हा 3 ते 4 कांड्या लसूण आहे जो मी बारीक ठेचून घेतलेला आहे. 3 ते 4 कांड्या लसूण घ्यायचा आहे आणि आपल्याला लाल करायचा आहे पूर्णपणे आणि मग टाकायचा आहे. हे पहा, आता मी हा लसूण ह्याच्यात टाकत आहे. आता आपण लाल करायचा आहे छानपैकी. ह्याला छान असा ब्राऊन कलर आला की मग हा लसूण आपण ह्याच्यात टाकणार आहे. लसणामुळे खूप छान फ्लेवर येतो ह्या डाळीला. गॅसची फ्लेम हाय नाही करायची आपल्याला बिलकुल पण. आणि लसूण छान लाल करून घ्यायचं आहे आपल्याला. डाळीचा गॅस आपण थोडा बारीक करूया, कारण आपण त्याच्यात लसूण टाकणार आहे. ते एकदम गरम टाकल्यामुळे डाळ उडून येऊ शकते वरती, त्यामुळे त्या गोष्टीचं आपण हे ठेवायचं आहे. हे पहा लसूण बघा, लसणाचा कलर एकदम छान असा गोल्डन ब्राऊन केलेला आहे मी, बघू शकता तुम्ही इथे. आता आपण हे पहा, फोडणी आता आपली झालेली आहे. आता ही डाळ आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं तरी ही शिजून द्यायची आहे आपल्याला. लो फ्लेमवर शिजवून घ्या. पूर्ण ही थोडीशी घट्टही होईल आणि ह्याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम छान असं क्रीमी होईल. तोपर्यंत जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हाय फ्लेमवर शिजवूनही घेऊ शकता, पण लो फ्लेमवर ही छान अशी शिजवून घेतली ना ही डाळ. आता आपण ही 20 मिनिटं ठेवणार आहे मस्तपैकी लो फ्लेमवर शिजवायला, कारण ही डाळ लो फ्लेमवर जेव्हा शिजते ना तेव्हाच त्याच्यामध्ये ते टेक्स्चर येतं. तर आपण ही शिजवून देऊया आता. हे पहा, आता आपली दाल मखनी 20 मिनिटं झालेली आहे, शिजते आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ती घट्ट करून घ्या, जास्त घट्ट करू नका, कारण थंड झाल्यावर ही आणखीन घट्ट होते. तर आता आपण ह्याच्यात टाकणार आहे 1 छोटा चमचा कसुरी मेथी. जास्त टाकायची नाही, 1च छोटा चमचा टाकायची आहे, नाही तर कडू होईल भाजी. आणि उरलेलं जे आपण बटर ठेवलं होतं अर्ध, ते आता आपण टाकणार आहे. हे एवढं बटर टाकलं आहे कारण या डिशचं नावच दाल मखनी आहे. तर हे पूर्ण बटर आता आपण टाकून घेतलेलं आहे. हे विरघळून द्यायचं आहे छानपैकी. एक 5 ते 8 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया परत बटरसोबत. हे पहा, आता आपली जी दाल मखनी आहे ते 20 ते 25 मिनिटं झालेली आहे, शिजती आहे. छान घट्टपणा आलेला आहे ह्याच्यामध्ये आणि टेक्स्चरही खूप छान आणि क्रीमी झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, फ्रेश क्रीम टाकणार आहे. ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकली तरीही चालेल, कारण बटर टाकलेलं आहे त्यामुळे टेस्ट याची छानच येणार आहे. तर इथे मी टाकून घेते आहे 1 चमचा फ्रेश क्रीम. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्या इच्छेवरती आहे, पण टाकल्यावर ह्याची टेस्ट आणखीन वाढते, त्यामुळे जर तुम्ही खात असाल तर नक्की टाका. आता हे मिक्स करून घेऊया आणि एक 2-3 मिनिटं
काढून घेऊया आपल्या दाल मखनीला। हे पहा किती छान क्रीमी टेक्स्चर आलंय। ही पहा व्ह्यूअर्स, इथे मी फ्रेश क्रीम आणि बटर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निश केली आपली डाळ। कशी दिसती आपली डाळ? दिसतीये ना यम्मी यम्मी, टेस्टी टेस्टी। तर ही रेसिपी दाल मखनीची तुम्ही नक्की बनवून पहा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तुमची काहीही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा।